आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। तर बघा, उद्या 1 नोव्हेंबर 2024 शुक्रवारी लक्ष्मीपूजन आलेलं आहे। संध्याकाळी उद्या 6 ते रात्री 8:35 लक्ष्मीपूजनाची शुभ वेळ आहे। या शुभ वेळेमध्येच आपल्याला लक्ष्मीपूजन करायचे। लक्ष्मीपूजनामध्ये काही वस्तूंचा खूप मान असतो। काही वस्तू आपण या पूजनामध्ये मांडायच्या असतात, त्यांचं पूजन हे करायचं असतं। आणि अशा प्रकारे योग्य पद्धतीने जर आपण हे लक्ष्मीपूजन केलं तर नक्कीच आपल्याला त्याचं खूप चांगलं शुभफळ हे मिळत असतं। येणारं वर्ष हे आपल्याला सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं, माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा, यासाठी लक्ष्मीपूजन दिवशी आपल्याला योग्य पद्धतीने हे लक्ष्मीपूजन करणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला आपल्याला जो नैवेद्य आपण दाखवत असतो तेही खूप महत्त्वाचं असतं। आपल्याला असा नैवेद्य दाखवायचा आहे लक्ष्मीपूजन दिवशी की जो माता लक्ष्मीला आवडेल। तर असा कुठला नैवेद्य दाखवायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर 2 नैवेद्य आहेत, तुम्ही आवर्जून हे नैवेद्य जे आहेत ते लक्ष्मीपूजन दिवशी माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे। ज्या गोष्टी माता लक्ष्मीला प्रसन्न करतात, ज्या गोष्टी माता लक्ष्मीला आवडतात त्या आपण पूजनामध्ये मांडत असतो, त्यांचे पूजन करत असतो। त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला आवडणारे नैवेद्य देखील आपल्याला पूजनामध्ये तिथे माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत, दाखवायचे आहेत। तर हे कुठले नैवेद्य आहे मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर आपल्याला मुख्य दरवाजासमोर एक वस्तू जी आहे ती बांधायची आहे। ही वस्तू आवर्जून तुम्ही घेऊन यायची आहे आणि ती तुम्हाला उद्या लक्ष्मीपूजन दिवशी बांधायची आहे। आता कशा प्रकारे ही वस्तू आपल्याला मुख्य दरवाजासमोर बांधायची आहे, याने आपल्याला काय फायदा होणार आहे हे देखील मी या व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे। तर नक्की तुम्ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये ऐकावी। तर आता बघा, सुरुवातीला मी तुम्हाला सांगते माता लक्ष्मीला आपल्याला कुठले नैवेद्य अर्पण करायचे। तर जो मुख्य नैवेद्य असतो लक्ष्मीपूजनसाठी तो म्हणजे साळीच्या लाह्या आणि बत्तासे यांचा नैवेद्य खूप महत्त्वाचा आहे। या दिवशी आपल्याला साळीच्या लाह्या आणायच्या, बत्तासे आणायचे, यांचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्याचबरोबर धणे आणि गूळ यांचा नैवेद्य दाखवायचा आहे। आणि माता लक्ष्मीला आपण दिवाळीचा फराळ हा नैवेद्यामध्ये ठेवतच असतो, तर त्यामध्ये अनारसा न विसरता आपल्याला ठेवायचा आहे। माता लक्ष्मीला अनारसा हा अत्यंत प्रिय आहे। आणि हा अनारसा जो आहे तो तांदळाचा बनलेला असतो, त्यावरती खसखस लावलेली असते। या गोष्टी माता लक्ष्मीला अत्यंत आकर्षित करतात, त्यामुळे अनारसा हा जरूर तुम्ही फराळामध्ये ठेवायचा आहे। फराळ जो केलेला आहे तो आपण ठेवायचा आहे। आणि पुढचा जो नैवेद्य आहे तो म्हणजे दुधापासून बनवलेले पदार्थ, ज्यामध्ये आपल्याला बासुंदी बनवायची आहे। त्याचबरोबर तुम्ही जो खवा असतो त्याचा नैवेद्य दाखवू शकता। मग तुम्ही समजा आता बासुंदी बनवायची आहे तुम्हाला, तर ते दूध आटून त्यामध्ये तुम्ही खवा जो मिळतो दुकानामध्ये, तर तो खवा जो आहे तो थोडा टाकून त्याची बासुंदी तुम्ही बनवू शकता। बासुंदी बनवत असताना त्यामध्ये साखर, वेलची पूड आणि एक लवंग मात्र तुम्हाला आवर्जून टाकायची आहे। आणि अशी बासुंदी तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे, त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। आता समजा बासुंदी बनवणं शक्य नसेल तर तुम्ही खीर पण बनवू शकता। तांदळाची खीर बनवली तर खूप उत्तम, ती माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे। जर तुम्हाला बासुंदी बनवणं शक्य असेल तर आवर्जून तुम्ही अशा प्रकारे बासुंदी बनवा। थोडासा खवा आणा आणि मी आत्ता सांगितलं त्यामध्ये मात्र तुम्हाला साखर, त्याचबरोबर वेलची पावडर आणि एक लवंग टाकायची आहे। तांदळाची खीर जरी बनवली तुम्ही, त्यामध्ये वेलची पावडर आणि लवंग टाकायला विसरू नका। आणि असा हा नैवेद्य माता लक्ष्मीला तुम्ही उद्या लक्ष्मीपूजनला आवर्जून दाखवायचा आहे। तुम्हाला कळलं असेल की नैवेद्यामध्ये आपल्याला काय काय दाखवायचं आहे। नैवेद्य दाखवताना आपल्याला पाण्याचं चौकोनी भरीव मंडल काढायचं, म्हणजे चौकोन काढायचा आहे, त्यावरती नैवेद्याची वाटी ठेवायची आहे।
आणि नैवेद्याभोवती आपल्याला 3 वेळा पाणी फिरवून नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आहे आणि मग नैवेद्य दाखवायचं आहे। तर हा झाला नैवेद्य। आपल्याला हे नैवेद्य अर्पण करायचे आहेत माता लक्ष्मीला। जी बासुंदी आहे, आता बरेच जण म्हणतील बासुंदी ताई आम्ही विकत आणू का? तर बघा, शक्यतो तुम्ही तुमच्या हाताने बनवा आणि तो नैवेद्य देवीला अर्पण करा। आता तुम्हाला मी सांगते की उद्या मुख्य दरवाजासमोर आपल्याला कुठली वस्तू बांधायची आहे। आपल्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मीची कृपा राहावी, आपल्या घराला काही नजरदोष झालेले असतील तर ते दूर व्हावेत, वाईट शक्ती आहेत त्या आपल्या घरापासून दूर राहाव्यात, निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा ज्या असतात, वाईट शक्ती आहेत त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये यासाठी बघा आपल्याला ही वस्तू आणणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे आपल्याला लक्ष्मीपूजन दिवशी ही वस्तू आवर्जून घरात आणायची आहे। तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर आज देखील ते आणून ठेवू शकता, काही हरकत नाही, किंवा उद्या पण आणा चालेल। तर लक्ष्मीपूजन करताना तुम्हाला एक वस्तू जी ठेवायची आहे तिथे ती म्हणजे कोहळा। कोहळा जो असतो तो तुम्हाला ठेवायचा आहे लक्ष्मीपूजन करताना। म्हणजे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर जो कोहळा असतो तो स्वच्छ धुवून घ्या, कोरडा करून घ्या आणि तिथे जिथे तुम्ही लक्ष्मीपूजनाची मांडणी केलेली आहे तिथे त्या कोहळ्याला हळद कुंकू कोहळ्यावरती स्वस्तिक काढायचे कुंकवाने, व्यवस्थित स्वस्तिक काढा, त्यामध्ये 4 बिंदू द्या, बाजूला 2 रेषा ओढा आणि असा हा जो कोहळा आहे तुम्हाला एखाद्या पांढऱ्या कापडामध्ये तो गुंडाळायचा आहे आणि तुम्हाला तो मुख्य दरवाजाच्या बाहेर बांधायचा आहे, लटकवायचा आहे वर। यामुळे काय होतं तर ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत आणि वाईट शक्तींपासून आपल्या घराचं संरक्षण होतं। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने हा कोहळा जो आहे तो आणायचा आहे आणि लक्ष्मीपूजन झाल्यानंतर तिथेच तुम्हाला त्याचं पूजन करायचं आहे आणि एका चांगल्या पांढऱ्या कापडामध्ये ते तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर तो बांधायचा आहे। कोहळा बांधल्यामुळे आपल्या घराला कोणाची वाईट नजर लागलेली असेल किंवा आपण म्हणतो ना दृष्ट लागणे किंवा घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढणे, तर हे सगळं कमी होतं। कारण असं म्हटलं जातं तो जो कोहळा असतो तो सगळ्या प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा ज्या असतात त्या शोषून घेतो आणि जे काही आपल्या घरावरती संकट येणार असतं ते पण हा जो कोहळा आहे तो स्वतःवरती घेतो आणि आपल्या घराचं तो प्रत्येक संकटामधून संरक्षण करतो। त्यामुळे बघा, हा जर कोहळा आपण बांधलेला आहे तो खराब झाला किंवा त्यातून पाणी सुटू लागलं तर तो लगेच काढायचा आहे आणि तो कचऱ्यामध्ये आपल्याला फेकून द्यायचा आहे। तो कोहळा पुन्हा आपल्याला घरामध्ये ठेवायचा नाही। जर तो चांगला राहिलेला असेल तर काही हरकत नाही, तुम्ही तो तसाच ठेवू शकता, पण जेव्हा कधी तो खराब होईल, त्याच्यातून पाणी सुटू लागेल, तेव्हा मात्र तो कोहळा आपल्याला बाहेर आपल्या घराबाहेर फेकून द्यायचा आहे। तर ही वस्तू आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर म्हणजेच कोहळा उद्या लक्ष्मीपूजन तुमचं झाल्यानंतर बांधायचं आहे। आधी तिथे लक्ष्मीपूजन जिथे केलेलं आहे तिथे कोहळ्याचं पूजन करायचं आणि नंतर मात्र तो मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला बांधायचा आहे। आणि आधी सांगितल्याप्रमाणे माता लक्ष्मीला आपल्याला नैवेद्यामध्ये सांगितलेले पदार्थ अर्पण करायचे आहेत। त्यामध्ये साळीच्या लाह्या, धने, गूळ आणि त्याचबरोबर स्वतः घरामध्ये बनवलेली बासुंदी खूप महत्त्वाची आहे। बासुंदी बनवताना दुधामध्ये थोडासा खवा टाका, साखर, वेलची पूड, 1 लवंग टाकायला विसरायची नाही। बासुंदी बनवणं शक्य नसेल तर तांदळाची खीर करा, त्यामध्ये वेलची पूड आणि लवंग मात्र टाकायची आहे आणि अशा पद्धतीने हा नैवेद्य माता लक्ष्मीला उद्या लक्ष्मीपूजन दिवशी अर्पण करायचा आहे। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही माहिती सर्वांना कळेल। सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा।